रसिको नमस्कार. महान अभिनेता, थोर कलावंत आणि सुवर्णकाळातील एक महत्त्वाचा अभिनेता आणि व्यक्तिमत्व मनोज कुमार यांना आपण स्वरांजली अर्पण करत आहोत. त्याचा हा तिसरा भाग. मित्रहो, मनोज कुमारने विविध भूमिकेमध्ये आपला ठसा उमटवला इंडियन फिल्म इंडस्ट्रीमध्ये किंवा भारतीय चित्रपटाच्या इतिहासामध्ये. मनोज कुमारच्या चित्रपटांना उदंड प्रतिसाद मिळाला. त्यात विशेष म्हणजे त्यांनी निर्माता झाल्यावर दिग्दर्शित केलेले सिनेमा हे एक खास स्वतंत्र असा विषय आहे. ते चित्रपट आहेत उपकार, पूरब पश्चिम, रोटी कपडा और मकान, शोर, क्रांती आणि आणखीन काही त्यांचे सिनेमा आहेत जे त्यांनी निर्मिती केली, दिग्दर्शन केलं त्या सिनेमाचं. या सिनेमांनी भारतीय सिनेमामध्ये एक स्वतंत्र ओळख, एक सुपरहिट अशा कॅटेगरीतले चित्रपट आपण त्याच्या पुढच्या एपिसोडमध्ये आणखीन आठवणी करत आहोत. आजच्या भागामध्ये 60च्या दशकामधल्या मनोज कुमारच्या कारकिर्दीच्या आठवणी, सिनेमा आणि गाण्याच्या आठवणी करत आहोत. 1964मध्ये एक ब्लॅक अँड व्हाईट देशभक्तीपर सिनेमा आला होता ज्याचं नाव होतं शहीद. गीतकार आणि संगीतकार प्रेम धवन यांनी ही कामगिरी केली आणि यामध्ये अनेक कलाकारांनी अतिशय प्रभावी भूमिका केल्या आणि त्यात मनोज कुमार यांनी शहीद भगतसिंग यांची भूमिका केली होती. यातली सगळी देशभक्तीपर गाणी आजही इतकी लोकप्रिय आहेत की 15 ऑगस्ट असो, आपलं प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी असो किंवा क्रांतिकारांच्या संदर्भातले काही विशेष कार्यक्रमामध्ये शहीद भगतसिंग च्या तोंडी असलेली शहीद सिनेमातली ही गाणी हमखास ऐकवली जातात, जी मुकेश, मोहम्मद रफी, मन्ना डे, भूपेंद्र यांच्या आवाजामध्ये आपल्याला ऐकायला मिळतात. त्यामध्ये रफींचं एक गाणं होतं, है वतन हमको तेरी कसम, तेरी राह में आकर मिटा जाएंगे, है वतन ओ मेरा रंग दे बसंती चोला, ओ मेरा रंग दे बसंती चोला, ओए रंग दे बसंती चोला, माए रंग दे बसंती चोला. या शहीद भगतसिंगच्या भूमिकेपासून, रोलपासून मनोज कुमार एक लोकप्रिय अभिनेता म्हणून ओळखण्यास सुरुवात झाली होती. याच वर्षी आलेला सस्पेन्स पिक्चर राज खोसला दिग्दर्शित वह कौन थी एक ट्रेंड सेटर पिक्चर म्हणून आजही तो अतिशय लोकप्रिय आहे. संगीतकार मदन मोहन आणि गीतकार राजा मेहंदी अली खान या दोघांनी अतिशय अप्रतिम कामगिरी गीत आणि संगीताच्या क्षेत्रात बजावली आणि आजही वह कौन थीमधली गाणी खूप लोकप्रिय आहेत. लताजी यांच्या आवाजातली ही सगळी गाणी, महेंद्र कपूरच्या आवाजात, मोहम्मद रफी यांच्या आवाजातली गाणी, आशा भोसलेंच्या आवाजातली गाणी, वह कौन थी एक सुपरहिट म्युझिकल हॉरर पिक्चर आहे. यामधलं मनोज कुमार वर चित्रित झालेलं एक युगलगीत आहे, पण युगलगीतातली त्यांची नायिका आहे, नर्तिका आणि अभिनेत्री असलेली हेलन. हे युगलगीत आशा भोसले आणि महेंद्र कपूर यांच्या आवाजात ऐकायला मिळतं आपल्याला आणि पडद्यावर मनोज कुमार, हेलन हे कलाकार. छोड़ कर तेरे प्यार का दामन, ये बता दे के हम किधर जाए, छोड़ कर तेरे प्यार का दामन. आणि व कोणतीमधले गाण्यांच्या आठवणी आपण आज मनोज कुमारच्या निमित्ताने सगळी गाण्याच्या आठवणी करत बसणं म्हणजे बाकीच्या आठवणी राहून जातील. यानंतरचं एक सुपरहिट पिक्चर व कौनथीनंतरच आलेला हिमालय की गोद में. हिमालय की गोद में प्रकाश पिक्चर्स निर्मित होता. संगीतकार कल्याणजी आनंदजी आणि हिंदीवर कमर जलालाबादी यांची गीतरचना होत्या. आणि या हिमालय की गोद में मधली लता मंगेशकर, मुकेश यांच्या आवाजातली गाणी आजही लोकप्रिय आहेत. सदाबहार नगमे यामधली. आणि यामध्ये मनोज कुमारांना मुकेशच्या आवाजातल्या 2 गाण्यांनी खूप लोकप्रियता मिळवून दिली. पहिलं आहे एक रोमॅन्टिक
पडद्यावर मनोज कुमार आणि हिमालय के गोद माला सिन्हा, चांद से महबूबा हो मेरी कब ऐसा मैंने सोचा था, हाँ तुम बिल्कुल वैसी हो जैसा मैंने सोचा था. आणि दुसरं आहे दर्द भरे गीत आहे एक गमगीन, ज्याला मनोज कुमार आणि माला सिन्हावर चित्रित झालेलंच आहे. ते मुकेशच्या आवाजातलं, मैं तो एक ख्वाब हूँ इस ख्वाब से तू प्यार न कर, मैं तो एक ख्वाब हूँ. 1966 साली एक ट्रॅजेडी पिक्चर आला होता, लव्ह स्टोरी, दो बदन. आशा पारेख, मनोज कुमार, सहाय्यक अभिनेत्रीच्या रोलमध्ये सिमी ग्रेवाल आणि प्राण यांच्या भूमिका होत्या. गीतकार शकील बदायुनी आणि संगीतकार रवी यांची अप्रतिम कामगिरी ही दो बदन आजही लक्षात राहण्यासाठीचं मुख्य कारण. आणि हा शोकांतिका पिक्चरही तेवढाच, त्याच्यामुळं तो लोकप्रिय झाला. मोहम्मद रफीच्या आवाजातली सगळीचे सगळी गाणी मनोज कुमारांवर चित्रित झालेली आजही लोकप्रिय आहेत. आशा भोसले आणि लता मंगेशकर यांचीही गाणी या सिनेमामध्ये होती. तर मनोज कुमारांच्यावर चित्रित झालेलं भरी दुनिया में आखिर दिल को समझाने कहाँ जाए, मोहब्बत हो गई जिनको वो दीवाने कहाँ जाए, भरी दुनिया में आखिर. आणि दुसरं, नसीब में जिसके जो लिखा था वो तेरी महफिल में काम आया, नसीब में जिसके जो लिखा था. 1966चं 2 हिट चित्रपट मनोज कुमारच्या नावावर आहेत. पहिला आहे पत्थर के सनम, म्युझिकल हिट पिक्चर. यामध्ये मनोज कुमार, वहिदा रहमान, मुमताज, प्राण आणि मेहमूद हे कलाकार होते. आणि यातही खूप चांगली गाणी मनोज कुमारवर चित्रित झालेली होती, रफी साहेबांच्या आवाजातली आणि मुकेश यांच्या आवाजातले. मुकेशच्या आवाजातलं हे सोलोस गीत आहे, तौबा ये मतवाली चाल, झुक जाए फूलों की डाल, चांद और तारे आकर मांगे तुझसे रंगे जमाल, हसीना तेरी मिसाल कहाँ, तौबा ये मतवाली चाल. आणि रफी साहेबांच्या आवाजातलं चित्रपटाचा क्लायमॅक्स असलेलं पियानो सॉन्ग मनोज कुमार, वहिदा रहमान, मुमताज, प्राण सगळेच कलाकार पडद्यावर दिसतील आपल्याला. पत्थर के सनम तुझे हमने मोहब्बत का खुदा जाना, बड़ी भूल हुई अरे हमने ये क्या समझा ये क्या जाना, पत्थर के सनम. आणि 1966 पर्यंत आपण मनोज कुमार यांचा चित्रपट कारकिर्दीच्या आठवणी केल्या, सिनेमाच्या आणि गाण्याच्या. हा भाग 3 इथे संपतो. अजून भाग 4मध्ये यापुढील काला 1967 म्हणजे 60-70च्या दशकातील मनोज कुमार यांच्या लोकप्रिय चित्रपटातील गाण्यांच्या आठवणीने आपल्याला करायच्या आहेत. तेव्हा भेटू नव्या एपिसोडमध्ये. हा एपिसोड कसा वाटला? मनोज कुमारांच्या गाण्याच्या आठवणी ही त्यांना स्वरांजली, श्रद्धांजली. नमस्कार.